ते मोठ्या प्रमाणावर ते जिल्ह्यातही करतात, महाराष्ट्रातही करतात। याचा फायदा शेतकऱ्यांना झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून हे असंच काम संजय तुमचं चालू राहू द्या। आणि त्याचबरोबर या ठिकाणी जसं काम सुरू आहे तसं इन्कमिंग देखील पक्षामध्ये सुरू आहे आणि म्हणून सर्वाधिक नेते कार्यकर्ते उभाटातून येत आहेत। त्यामुळे कोणी किती मनोमिलन केलं, कोणी कुणाशी युत्या केल्या तरी सुद्धा लोक त्यांच्या भंपकपणाला त्यांना कंटाळलेली आहेत आणि म्हणून ते आपल्या खऱ्या शिवसेनेमध्ये येत आहेत आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना मिळून शिवसेना मजबूत करायची आहे। यवतमाळ जिल्ह्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्यात। नियुक्त्या झालेल्या सर्व कार्यकर्त्यांचं मी अभिनंदन करतो। एक संधी तुमच्या समोर उभी ठाकलेली आहे आणि या संधीचं सोनं करा हे सांगायला मी आपल्याशी संवाद साधतोय। एक नवीन जबाबदारी, एक नवीन आव्हान तुमच्या समोर आहे। पक्ष संघटना बळकटीसाठी आता आपल्या सगळ्यांना प्रयत्न करायचे आहेत। खरं म्हणजे हा बूथ प्रमुख आणि गट प्रमुख जो आहे तो खऱ्या अर्थाने आपल्याला जिंकून देत असतो। मग अगदी माझ्या सकट मंत्री असतील, आमदार असतील, खासदार असतील, सगळ्यांसाठी तो काम करतो आणि म्हणून त्याच्यासाठी आपण काम केलं पाहिजे। तो जेव्हा संकटात असेल, तो जेव्हा अडचणीत असेल तेव्हा मात्र मंत्री असतील, खासदार, आमदार, सगळे पदाधिकारी, जिल्हा प्रमुख या सगळ्यांनी त्या गटप्रमुखाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे। त्याच्या संकटामध्ये उभं राहिलं पाहिजे, त्याला जपलं पाहिजे, त्याला वाढवलं पाहिजे आणि त्याला मजबूत केलं पाहिजे। आणि म्हणूनच माझं उदाहरण तुमच्या समोर आहे। मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्त्यासारखं काम करत होतो, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे। मला अजूनही लोक विचारतात तुम्ही झोपता कधी, जेवता कधी? मी सांगतो आम्ही झोपा काढणारे नाही, झोपा उडवणारे आहोत। आता तुम्ही सर्वांनी एकनाथ शिंदे बनून काम करायचं आहे, गावागावामध्ये एकनाथ शिंदे बनून जायचं आहे आणि म्हणून विरोधकांची झोप आपल्याला उडवायची आहे। काम करो ऐसा कि एक पहचान बन जाए, काम करो ऐसा कि एक पहचान बन जाए, हर कदम ऐसा चलो कि निशान बन जाए। या राजनीति तो हर कोई कर लेता है, या राजनीति तो हर कोई कर लेता है, काम ऐसा करो कि मिसाल बन जाए। हे 4 शब्द लक्षात ठेवा आयुष्यामध्ये। आणि म्हणून जे काम आपण करू ते आपल्या पाठीमागे त्याचं नाव काढलं पाहिजे लोकांनी। कार्यकर्ता, शिवसैनिक, आमदार, खासदार, मंत्री असावा तर तो आपल्यासारखा असावा, अशा प्रकारचं नाव त्यांनी काढलं पाहिजे। आणि हीच माझी इच्छा आहे, नेहमी हेच मी सांगत असतो। बाळासाहेब दिघे साहेबांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे। आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी विश्वास दिला, गृहमंत्री अमित भाईंनी विश्वास दिला, त्यामुळे बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं सर्वसामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री बनवायचं ते पूर्ण झालं। आणि म्हणून मला 2.5 वर्षामध्ये एवढं काम करता आलं। न भूतो न भविष्य ते अशा प्रकारचे निर्णय आपण घेतले। विकासाचे प्रकल्प थांबले होते त्याला चालना दिली, लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण केल्या, लाडकी बहीण योजना केली, लाडकी लेक लाडकी योजना केली, अनेक योजना केल्या, ज्येष्ठांच्या योजना केल्या, शेतकऱ्यांच्या योजना केल्या। आणि मी माझ्या लाडक्या बहिणींनाही सांगू इच्छितो, कोणी कितीही म्हटलं, कोणी किती अफवा पसरवल्या तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, हा विश्वास सगळ्यांनी बाळगा। आणि म्हणून मी काल प्रधानमंत्री महोदयांना भेटलो, त्यांचा आशीर्वाद घेतला, दिवाळीनिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या आणि शिवसेनेला NDA मध्ये सगळ्यात महत्त्वाचं स्थान आहे। आणि म्हणूनच या ठिकाणी शिवसेना जेव्हा आपण दिल्लीत जातो तेव्हा विकासाच्या बाबतीमध्ये जे काही प्रश्न असतात ते सोडवले जातात, महाराष्ट्राला मदत दिली जाते। आणि म्हणून आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आलेल्या आहेत, एक प्रकारे मिनी विधानसभाच्या निवडणुकाच आहेत या। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आपण ह्या निवडणुका महायुती म्हणून लढणार आहोत आणि महायुती म्हणूनच जिंकणार आहोत। आपल्याला विरोधकांचा पराभव करायचा आहे, मित्रांचा नाही। त्यामुळे आपापसातील शक्यतो संघर्षाचे मुद्दे निवडणुकीमध्ये बाजूला ठेवा। आपल्या मित्रपक्षाच्या सर्व गोष्टी आपल्याला पटतात असं नाही, मात्र एकत्र संसार करताना थोडं कमी जास्त होणार। आणि म्हणून आपल्याला एवढंच सांगतो की कधी आपण एक पाऊल मागे जातो, कधी त्यांनी जायचं असतं, पण महायुती म्हणून विजय मिळवणं महत्त्वाचं आहे। आणि महायुती म्हणूनच आपल्याला
या निवडणुका जिंकायच्या आहेत असा समजूतदारपणा नाही दाखवला तर काय होईल? आपल्या खास संजयच्या भाषेमध्ये सांगायचं तर तुले न मले घाल कुत्र्याले, असं चालेल? आणि म्हणून हे लक्षात ठेवा, सगळे समजदार आहे. विधानसभा आपण जिंकली, लोकसभा जिंकली, आपापसातील संघर्षाचे मुद्दे निवडणुकीत बाजूला ठेवा. आपल्या मित्रपक्षाच्या सोबत आपण काम करायचं आहे. काय एकत्र आपण काम करताना थोड्याफार कुरबुरी असणार, थोडंफार मागे पुढे आपल्याला करावं लागणार आणि त्यांनी करावं लागणार, मित्रपक्षांनी करावं लागणार, आपल्यालाही करावं लागणार. पण महायुती म्हणून विजय मिळवणं महत्त्वाचं आहे. असा समजूतदारपणा जर नाही दाखवला तर काय होईल? आपल्या खास वराडी भाषेमध्ये सांगायचं तर तुले न मले घाल कुत्र्याले, काय मिळणार? आणि म्हणून मी ते सगळे समजदार आहेत समोरचे, मी जास्त काय बोलत नाही. तुम्ही समजदार आहात. विधानसभा आता जिंकली आहे पण लढाई अजून संपलेली नाही. शिवसेना काय आहे हे सगळ्यांना दाखवून देण्याची वेळ आलेली आहे. आपल्याला जिल्हा परिषदांवर भगवा फडकवायचा आहे, नगर परिषदा नगरपंचायतींवर आपल्याला भगवा फडकवायचा आहे, महानगरपालिकांवर आपल्याला भगवा फडकवायचा आहे. त्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला संघटना मजबूत करायची आहे. प्रत्येक गावात प्रत्येक बूथवर आपला कार्यकर्ता हवा, नुसता नावाला नाही, पेपरवर नको, तर काम करताना दिसला पाहिजे. येणाऱ्या निवडणुका आपण जिंकणार म्हणजे जिंकणारच हा विश्वास प्रत्येकाच्या मनामध्ये पाहिजे. विश्वास पाहिजे पण गाफील राहू नका, फाजील आत्मविश्वास दाखवू नका, हे सांगण्याचा मुद्दाम या ठिकाणी मी आपल्याला प्रयत्न करतोय. आणि म्हणून महाबिघाडीला पुन्हा एकदा जोर का झटका, धीरे से नहीं, जोर का झटका जोरात द्यायचा आहे. कारण राज्यातल्या जनतेला विकासाचे मारेकरी नकोत, त्यांना विकासाचे वारकरी पाहिजेत. आणि म्हणून ते वारकरी तुम्ही आम्ही आहोत. आणि म्हणूनच जिथं एकच आपल्याला सांगतो की या निवडणुका ज्या आहेत, या निवडणुका आपल्याला व्यवस्थित प्लॅनिंग करून नियोजन करून जिंकायची आहेत. विरोधकांची जी नाराज मंडळी जी आहे त्यांच्याशी संपर्क करा. त्यांना संपर्क केला तर तुमच्या सोबत ते येतील. त्याचबरोबर या निवडणुकांमध्ये याद्या महत्त्वाच्या आहेत. यादीवर काम करा, याद्या वाचा. ॲप तयार करून दिलेलं आहे, या ॲपचं प्रशिक्षण तुम्हाला दिलं जाईल. त्यातले बोगस मतदार शोधा, हक्काच्या मतदारांची नावं यादीत टाका. जर आपले हक्काचे मतदार त्या यादीमध्ये नसतील तर ते मतदार मतदान करू शकणार नाहीत आणि त्यामुळे आपल्या उमेदवाराचा पराभव होऊ शकतो. ही काळजी आपल्याला घ्यायची आहे. जे नको आहेत, जे आपल्या मतदारसंघामध्ये मतदार नाहीत, ते जर टाकले असतील तर ते बाहेर काढून टाका. आणि म्हणून या ॲपचा खूप उपयोग होईल आपल्याला बोगस मतदार शोधायला. ॲपमध्ये GPS ट्रॅकर आपण लावलेला आहे, त्यामुळे प्रत्यक्ष जागेवर जाऊन तुम्ही मतदार यादीवर खुणा करू शकता. बाबा हा जे काही निगेटिव्ह, पॉझिटिव्ह, न्यूट्रल या सगळ्या बाबतीमध्ये तुम्हाला प्रशिक्षण दिलं जाईल. या निवडणुकीमध्ये प्रत्येक मताला महत्त्व आहे. स्थानिक पातळीवरच्या स्थानिक निवडणुकांमध्ये 100-500 मतांमध्ये देखील ताकद असते. 100-500 मतं जो कोण ज्याच्याकडे आहेत त्याला संपर्क करा. 2-4 मतांनी, 10-20 मतांनी माणूस जिंकतो किंवा हरतो. त्यामुळे एक मत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, काही नेमणुका रखडल्या असतील त्या ताबडतोब करा. घराघरात शिवसेना पोचवायची आहे. सर्वांना विश्वासात घेऊन काम करा. पक्षातील छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्यालाही नाराज करू नका. मी आपल्याला एवढंच सांगतो, निवडणुकीमध्ये गट प्रमुख, बूथ प्रमुख आणि कार्यकर्ते शिवसैनिक आवडते असतात. निवडणुका संपल्या की नावडते ते होतात, असं होता कामा नये. कारण हेच आपल्याला निवडून देत असतात, हेच आपल्या पाठीशी उभे राहत असतात, हेच आपल्या पक्षाला मोठं करत असतात. आणि म्हणून या निवडणुका आपल्या मोठ्या झालेल्या आहेत, नेत्यांच्या निवडणुका झालेल्या आहेत. आता या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांना निवडून आणण्यासाठी कार्यकर्ता बनून आपण काम करा. आणि म्हणून माझ्या सकट सगळे मंत्री, खासदार, आमदार, जिल्हा प्रमुख या सगळ्यांनी याचं भान ठेवून काम केलं पाहिजे की ही निवडणूक आपली आहे. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यासारखं काम करा. गटप्रमुख निवडणुकांमध्ये राबतो आणि तो निवडून देतो, म्हणून त्याला अंतर देऊ नका. हे देखील मुद्दा मी या ठिकाणी मी सांगतो. आणि म्हणून निवडणुकांचा निकाल लागेपर्यंत स्वस्थ बसू नका. रात्र वैरायची आहे आणि म्हणून दिवस रात्र एक करून आपल्याला काम करायचं आहे. पक्ष निवडणुकांमध्ये जिंकला तर पक्ष मोठा होईल, पक्ष मोठा झाला तर तुम्ही मोठे होणार आहात.
पक्षाचा मान सन्मान वाढला तर तुमचा मान सन्मान वाढणार आहे. इथं कोणी या पक्षात मालक आणि नोकर नाही. हे सर्व आपला पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. आपण सर्वजण एक आहोत, आपण एक परिवार आहोत, एक आपण कुटुंब आहोत. त्यामुळे याचं भान आपण सगळ्यांनी ठेवा आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन काम करा. उमेदवारी एकच आहे, परंतु उमेदवारी मिळाली नाही तर तो एक तुल्यबळ होता आणि दुसरा जो उमेदवारी मागणारा सक्षम नव्हता असं मानण्याचं कारण नाही. कारण उमेदवारी एकच आहे, एकालाच उमेदवारी मिळणार. परंतु ज्याला उमेदवारी मिळणार नाही त्याला आपल्याकडे अनेक संध्या आहेत. तालुका कमिट्या, जिल्हा कमिट्या, महामंडळं हे सगळे जे आहेत सदस्य पदं खूप आहेत. आणि म्हणून आम्ही मुद्दाम या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतरच या नेमणुका करण्याचं ठरवलेलं आहे. आणि त्यामुळे जे उमेदवारीपासून वंचित राहतील त्यांचा मान सन्मान या बाकीच्या पदांवर केला जाईल. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, आपल्याला एक समर्थ आणि सक्षम महाराष्ट्र घडवायचा आहे. देशाला महासत्ता बनवण्याचं स्वप्न आदरणीय प्रधानमंत्री मोदींनी जे पाहिलेलं आहे ते आपल्याला पूर्ण करायचं आहे. बाळासाहेबांचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे विचार आपल्याला पुढे न्यायचे आहेत. आणि म्हणून त्यासाठी केंद्रात आणि राज्यात एकाच विचारसरणीचं सरकार आलंय. आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील आपलं सरकार आलं तर विकास होईल, कामं होतील, हे लोकांना पटवून देण्याचं काम तुम्हाला करायचं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, वातावरण चांगलं आहे. माझ्याकडे सगळ्या इनपुट येत असतात आणि म्हणून वातावरण चांगलं आहे. जनता आपल्या पाठीमागे आहे. म्हणून विधानसभेमध्ये प्रचंड मताधिक्य त्यांनी आपल्याला दिलं आणि म्हणून जनतेचा आशीर्वाद आपल्या बरोबर आहे. आणि आपापसातले सगळे मतभेद असतील ते बाजूला करून टाका. आणि म्हणून शिवसेना घराघरात लोकांच्या मनामनात पोचवायची आहे. सगळ्यांनी मिळून काम करा. गाव तिथे शिवसेना, घर तिथे शिवसैनिक, हे आपलं मिशन आहे. आणि म्हणून हे मिशन पूर्ण करण्यासाठी सगळ्यांनी एक दिलाने काम करा. सदस्य नोंदणी वाढवा, कार्यकर्ते वाढवा, कार्यकर्त्यांना जपा. देशभर शिवसेनेचा डंका वाजला पाहिजे असं काम करा. आणि म्हणून आज आपण इथे शिवसंकल्प मेळावा आयोजित केला आहे. आपला शिवसंकल्प आहे शिवसेना मजबूत करण्याचा. आपला शिवसंकल्प आहे बाळासाहेबांचा विचार जपण्याचा. आपला शिवसंकल्प आहे धनुष्यबाणाचा मान राखण्याचा. आपला शिवसंकल्प आहे हिंदुत्वाची शान राखण्याचा. आणि आपला शिवसंकल्प आहे राज्याच्या समृद्धीचा आणि राज्याच्या प्रगतीचा. हा शिवसंकल्प साकार करण्यासाठी आपण सगळे जीवाचं रान करूया. आणि या ठिकाणी यवतमाळचा कायापालट करण्यासाठी पडेल ते काम या ठिकाणी करण्याची जबाबदारी माझी आहे, तयारी माझी आहे. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो, सगळ्यांनी या निवडणुकांमध्ये डोळ्यात तेल घालून काम करा. आणि या ठिकाणी प्रत्येक निवडणूक महत्त्वाची असते. ही निवडणूक महत्त्वाची समजून आपण सगळ्यांनी काम करा. मी आपल्याला एवढंच सांगतो की हा एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. कार्यकर्ता बनून उभा आहे. कार्यकर्ता म्हणून मी काम करतोय. आणि म्हणूनच आपण सगळ्यांनी व्यासपीठावर बसलेले सर्व पदाधिकारी हे आपलं वैभव आहे. आणि समोर बसलेले सगळे जे काही कार्यकर्ते आहेत, भगिनी बांधव सगळे जे आहेत, हे आपलं ऐश्वर्य आहे, ही आपली संपत्ती आहे. अरे पैसे किती कमवले